अमेरिकेत अलीकडच्या काळातले सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले राष्ट्राध्यक्ष अशी प्रतिमा असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गातले त्यांच्या रिपब्लिकन पक्षांतर्गत असलेले सर्वच अडथळे आता दूर झाले असल्याचं वृत्त नुकतंच प्रसारित झाले. साहजिकच आता अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्षपदाची अंतिम लढत ही विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच होईल याबाबतचे सुस्पष्ट संकेत आता प्राप्त झाले. खरं तर अमेरिकेत होणाऱ्या या राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विरोधात रिंगणात उतरतील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत सुरू आहे. मात्र रिपब्लिकन पक्षामध्येच ट्रम्प यांना अंतर्गत प्रतिस्पर्धक उमेदवारांनी आव्हान दिलेलं असल्यामुळे प्रायमरीत म्हणजे अमेरिकेत प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रम्प यांच्यासमोर एक आव्हान उभं राहिलेलं दिसत होतं. मात्र प्रत्यक्षात ट्रम्प यांनी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षात असलेला पाठिंबा सातत्यानं वाढवत नेलाय हे सिद्ध झालंय. अलीकडेच संपलेल्या म्हणजेच गेल्या सप्ताहाच्या अखेरीला ट्रम्प हेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे अधिकृत उमेदवार असतील ही बाब आता स्पष्ट झाली. अमेरिकेतल्या प्रचलित व्यवस्थेनुसार म्हणजे तिथल्या राज्यघटनेनुसार संविधानानुसार अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील माजी राजदूत आणि माजी गव्हर्नर निकी हॅले यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ट्रम्प यांच्या विरोधात पक्षांतर्गत निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रवेश केला होता. अशा प्राथमिक फेरीतल्या पक्षांतर्गत निवडणुकीला अमेरिकेत प्रायमरी म्हणजेच प्राथमिक फेरीची निवडणूक असं संबोधलं जातं. मात्र प्राथमिक फेऱ्यांमध्ये बहुतांश ठिकाणी ट्रम्प यांनी निकी हॅले यांच्यावर मात करून सातत्यानं आपली आगेकूच सुरूच ठेवलेली होती. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रखरपणे पक्षांतर्गत विरोध करणाऱ्या भारतीय वंशाच्या या नेत्या म्हणजे निकी हॅले यांनी खरं तर अत्यंत जोरदार प्रयत्न करून पाहिले. मात्र अमेरिकेतल्या एकंदर 15 प्रायमरीमध्ये झालेल्या निवडणुकीत केवळ एकाच राज्यात त्यांना विजय मिळवला आणि यानंतर माघार घेण्याची घोषणा निकी हॅले यांनी केली. हॅले यांच्या निर्णयामुळे आता आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील ट्रम्प विरुद्ध बायडन अशीच लढत होणार असल्याचं चित्र एव्हाना स्पष्ट होत चाललंय. घोषणा अधिकृत झालेली नाही पण चित्र स्पष्ट होत चाललंय. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत ट्रम्प हे अगदी प्रथमपासूनच आघाडीवर होतेच ही वस्तुस्थिती आहे. अलीकडेच विवेक रामास्वामी यांच्यासह इतर काही नेत्यांनी विविध टप्प्यांवर या स्पर्धेतून प्रायमरीतच माघार घेत ट्रम्प यांना आपला पाठिंबा घोषित केलेला होता. निकी हॅले या मात्र या स्पर्धेत म्हणजे प्रायमरीत ट्रम्प यांच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याकडे जर राष्ट्राध्यक्षपद गेलं तर अमेरिकेत अराजकता निर्माण होईल असं निकी हॅले आपल्या प्रचार सभांमधून सातत्यानं सांगत होत्या. विशेष म्हणजे एकामागून एक राज्यात आणि त्यातही विशेषतः कॅरोलिना या आपल्या स्वतःच्या राज्यात देखील प्रायमरीत निकी हॅले यांचा पराभव झाला होता. मात्र तरीही हॅले यांनी या स्पर्धेतून माघार घेतलेली नव्हती. वॉशिंग्टन DC मध्ये विजय मिळाल्यानंतर हॅले यांचा उत्साह खरं तर वाढला होता. रिपब्लिकन पक्षाकडून प्रायमरीमध्ये विजय प्राप्त करणाऱ्या निकी हॅले या पहिल्या महिला नेत्या ठरल्या होत्या. अर्थात तब्बल 14 ठिकाणी म्हणजे 15 पैकी 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यामुळे नाईलाजानं त्यांनी प्रायमरीमधून म्हणजे या स्पर्धेतूनच माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं आता राजकीय वर्तुळात सांगण्यात येते. या मोठ्या विजयामुळं ट्रम्प यांनी समर्थक प्रतिनिधींच्या संख्येबाबत देखील आता फार मोठी आघाडी पक्षात घेतली. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन खूप आहे, मोठं आहे हे लक्षात येते. निकी हॅले यांच्या या माघारीच्या निर्णयानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प
आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बायडन यांच्यातच अंतिम लढत होईल असं बहुअंशी एव्हाना स्पष्ट होत चाललंय. केवळ त्याबाबतची अधिकृत घोषणा फक्त आता बाकी शिल्लक राहिले असं म्हणता येईल. जर असं खरंच घडलं म्हणजे ट्रम्प आणि बायडन यांच्यात निवडणूक झाली तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची यावेळची निवडणूक ही एका वेगळ्या कारणास्तव ऐतिहासिक स्वरूपाची ठरेल असं आता म्हणता येईल. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या सलग दुसऱ्या निवडणुकीत या आधीच्याच म्हणजे मागील निवडणुकीत परस्परांच्या विरोधात असलेलेच दोन प्रतिस्पर्धी यावेळी देखील पुन्हा एकदा मैदानात परस्परांच्या विरोधात उतरतील असं चित्र दिसतंय. आणि जर असं खरंच घडलं तर तसं घडण्याची सन 1956 नंतरची ही पहिलीच वेळ अमेरिकेमध्ये असेल. खरं तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय वाटचालीचा मार्ग यावेळी पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक खडतर ठरेल अशीच अलीकडच्या काळातली परिस्थिती होती. अमेरिकेतल्या एका राज्याच्या उच्च न्यायालयानं ट्रम्प यांच्या विरोधात दिलेल्या एका निकालामुळे ट्रम्प यांच्या राजकीय वाटचालीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेली होती. संबंधित न्यायालयाच्या निकालानंतर आगामी निवडणूक लढवणाऱ्यामध्ये ट्रम्प हे असतील का, म्हणजे ट्रम्प हे पात्र ठरतील का निवडणूक लढवायला, की त्यांना अपात्र घोषित करण्यात येईल, हा त्या चर्चेचा अगदी अलीकडे सुरू असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू होता. गेल्या वर्षीच्या अगदी अखेरच्या कालखंडात म्हणजेच सन 2023च्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेतल्या एका राज्याच्या उच्च न्यायालयानं या संबंधीचा या प्रकरणी एक निकाल दिलेला होता. अमेरिकेमधल्या कोलोरॅडो न्यायालयाच्या त्या निकालानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना पुढील वर्षीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प हे दोषी असल्याचं मानून कोलोरॅडो न्यायालयानं त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र म्हणून घोषित केलं होतं. या न्यायालयानं ट्रम्प यांना निवडणूक म्हणजे आगामी निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. हे एवढंच नव्हे तर ट्रम्प यांचं नाव रिपब्लिकन पक्षांतर्गत राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतूनच वगळण्यात यावं, म्हणजे प्रायमरीतूनच वगळण्यात यावं असेही आदेश संबंधित न्यायालयानं संबंधित राज्याच्या सचिवांना त्यावेळी दिले होते. अमेरिकेच्या संविधानामधल्या म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार राजकीय विद्रोहात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत केलं जाऊ शकतं किंवा संबंधित नेत्यांवर निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यानुसारच म्हणजे या तरतुदीनुसार कोलोरॅडो न्यायालयानं हा निकाल दिलेला होता. तो निकाल ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार धक्का ठरला होता. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अशा प्रकारे अपात्र ठरवण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेतले आजवरचे पहिले राजकीय नेते ठरले होते. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लोकांच्या भावना भडकवून दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्यांना आगामी निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असल्याचं घोषित करावं अशी मागणी करणारी एक याचिका कोलोरॅडोच्या काही नागरिकांनी त्या राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे तिथे त्या न्यायालयाला सर्वोच्च न्यायालय म्हटलं जातं तिथे दाखल केली होती. 6 जानेवारी 2021 रोजी दाखल झालेल्या या म्हणजे त्या घडलेल्या घटनेचे त्या संदर्भामध्ये ही याचिका न्यायालयात दाखल झाली होती. खरं तर याच कारणास्तव रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय मतपत्रिकेतून म्हणजे प्राथमिक मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव वगळण्यात यावं असे आदेश या न्यायालयानं संबंधित राज्याच्या सचिवांना देण्यात आलं होतं. 4-3 असा मताधिक्याने हा निकाल देण्यात आलेला होता. म्हणजे हा निकाल एकमताने नव्हता. ट्रम्प यांच्या समोरील आव्हान तेवढ्या पुरतंच मर्यादित राहिलेलं नव्हतं हे लक्षात घ्यावं लागतं. ट्रम्प यांना त्यावेळी आणखी एक धक्का बसला होता. अमेरिकेतल्या मेन राज्याच्या डेमोक्रॅटिक सेक्रेटरी शनी बेलोस यांनी त्या राज्याच्या प्राथमिक निवडणूक फेरीसाठी ट्रम्प यांना बाद ठरवलं होतं. अर्थात त्या निकालाला मेनच्या न्यायालयात आव्हान देण्याचं ट्रम्प यांच्या वतीनं त्याच वेळी घोषित करण्यात आलं होतं.
हा निर्णय म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये न्यायालयाने केलेला थेट हस्तक्षेप आहे आणि मतदारांना त्यांच्या मताधिकारापासून वंचित ठेवण्याची ही न्यायालयीन प्रयत्नाची एक बाब असल्याचा आरोप ट्रम्प यांनी त्यावेळी जाहीरपणे केला होता. मात्र त्यावेळी ट्रम्प यांना या प्रकरणात एक दिलासाही मिळाला होता. या प्रकरणी न्यायालयीन कारवाई सुरू होईपर्यंत स्वतः बेलोज यांनीच आपल्या त्या निर्णयाला स्थगिती दिली होती आणि त्यामुळे या बाबतीत तरी का होईना पण ट्रम्प यांना थोडी उसंत, थोडी सवड पुढच्या कायदेशीर प्रयत्नांसाठी साहजिकच मिळाली होती. त्यानंतर अशा अनेक आव्हानांवर मात करून आणि चिकाटी अतिशय कायम ठेवून ट्रम्प यांनी पूर्ण जिद्दीने, अत्यंत जिद्दीने आपले प्रयत्न सातत्यानं सुरूच ठेवले होते. त्यामुळेच आता सर्व आव्हानांवर मात करण्यात डोनाल्ड ट्रम्प हे यशस्वी ठरलेत असं लक्षात येत आहे. पक्षांतर्गत आणि कायदेशीर स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या आव्हानांना अत्यंत समर्थपणे सामोरं गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पक्षांतर्गत आघाडी कायम टिकवून ठेवण्यात यश मिळवले हे देखील आता अगदी निर्विवादपणे लोकांच्या समोर येऊ लागले. अगदी पहिल्यापासूनच एक वादग्रस्त व्यक्तिमत्व अशी प्रतिमा असून देखील रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रभाव आजही कायम आहे ही बाब कोणाला नाकारता येणार नाही. प्यू रिसर्चनं अलीकडेच केलेलं या एका सर्वेक्षणानुसार रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन समर्थक असलेल्या मतदारांपैकी तब्बल 52% इतक्या मतदारांची राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी ट्रम्प यांनाच पसंती असल्याचं अलीकडेच समोर आलं होतं. चर्चेत आलेले असून सुद्धा रॉन डिसॉन्टिस 14%, निकी हॅले 11%, विवेक रामास्वामी 3% आणि क्रिस टी यांना जेमतेम 1% एवढी कमी पसंती मिळालेली होती आणि त्यातच बाकीच्या उमेदवारांनी तर माघारही घेतले. त्यामुळे आजही रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी आपलं आव्हान कायम टिकवून ठेवले हे दाखवून दिलंय. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे विवेक रामास्वामी यांच्यापासून अगदी आता निकी हॅले यांच्यापर्यंत सर्वच पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतले आणि त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी आपली आघाडी कायम राखण्यात ट्रम्प यांना निश्चितच यश प्राप्त झालंय असं म्हणता येईल. त्यातच रशिया युक्रेन युद्ध आणि गाझा पट्टीतला संघर्ष या 2 घटनांच्या संदर्भातल्या धोरणांमुळे बायडन यांच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचं अनुभवाला आलंय. विशेषतः इस्रायल हमास यांच्यातल्या युद्धाच्या संदर्भातल्या बायडन यांच्या धोरणांमुळे डेमोक्रॅट्समधलं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षातलं त्यांचं समर्थन घटलं असल्याचं निदर्शनास आलंय. याखेरीज वाढत चाललेल्या वयामुळे बायडन दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेचं नेतृत्व करू शकतील का याबद्दलही आता अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे साहजिकच या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात आपलं आव्हान कायम ठेवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना निदान या क्षणापर्यंत तरी आज तागायत तरी निश्चितच यश मिळाले असं निश्चित म्हणता येईल. मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील ट्रम्प हे सातत्यानं प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात यशस्वी ठरले होते. मुळीच ते पडद्याच्या मागे गेले नव्हते. स्थलांतरितांच्या विरोधात मूळ अमेरिकी नागरिकांच्या मनात असलेल्या असंतोषाचा राजकीय लाभ करून घेत त्यांनी आपली दमदार राजकीय वाटचाल कायम ठेवली. एवढंच नव्हे तर त्यांनी यावेळी अमेरिकेत कट्टर राष्ट्रवादाचा आधार घेतला असून ट्रम्प यांच्यासाठी तो राजकीयदृष्ट्या फलदायी ठरू शकेल असे काही संकेत देखील आतापर्यंत प्राप्त झालेत. अर्थात आगामी निवडणुकीत खरंच जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच होईल का आणि ती तशीच झाली तर यावेळच्या निवडणुकीत विजय नेमका कोणाचा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या आणि तत्सम अशा अन्य काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मात्र आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. ती उत्तरं या क्षणाला सर्वांना ठामपणे देता येणार नाही. मात्र लढत या 2 उमेदवारांमध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातच होईल असे संकेत मात्र आता मिळाले आणि ही लढत रंगतदार होईल. लढतीत नेमकं कोण विजयी ठरेल हा आता पूर्ण जगासाठी औत्सुक्याचा विषय ठरलाय असं म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही.